फ्रेंड्स, मी सारिका तन्वीज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अवियल, गरमागरम चपाती आणि पापड। चला तर मग आपण साहित्य घ्यायला सुरुवात करूयात। अवियल बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये एक गाजर, पापडी शेंग, 3 भेंडी, काळा भोपळा, थोडासा दुधी भोपळा, थोडं तोंडली, एक वांग, 2 कच्चे केळी, थोडंसं गवारी, थोडीशी फरसबी, थोडंसं सुरण। आता या सर्व भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यामुळे पटकन शिजून निघतील। तर आता आपण ह्या भाज्या सर्व शिजायला ठेवूया आणि फोडणीसाठी त्याचा मसाला बनवून घेऊया। कुकरमध्ये आता सर्व भाज्या घालून शिजवून घ्यायच्या आहेत। थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि आता थोडंसं पाणी घालून या सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। आता याला थोडं झाकण लावून घेऊया। एक शिट्टी झाली की गॅस बंद करून त्यामध्ये जो मसाला वाटलेला आहे तो ॲड करायचा आहे। कुकरची शिट्टी आता थंड झालेली आहे। याचं झाकण काढून आपण अर्धा नारळाचा खव घेतलेला आहे, 1 चमचा जिरा आणि 5 ते 6 मिरची। मसाला आपला वाटून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण तडका देणार आहोत। सगळ्या भाज्यांमध्ये व्यवस्थित दही आणि मसाला। अवियलमध्ये टाकण्यासाठी फोडणी 1 चमचा खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि 1 चमचा गोड तेल घ्यायचं आहे। थोडंसं 1 चमचा राई टाकायची आहे, कढीपत्ता आणि मिरची ॲड करून व्यवस्थित हलवून आपल्या अवियलवरती फोडणी टाकायची। खूप छान फोडणी बसली। गरमागरम चपाती सोबत। फ्रेंड्स, अवियल आणि चपातीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर लाईक करा, शेअर करा आणि जमलंच तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।